आणि आता बातमी कल्याणमधून। कल्याणमधील उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण नगर मार्गावरील रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा निर्णय झालेला आहे। कल्याणला येण्यासाठी गोवेली टिटवाळा या मार्गाचा वापर करा असं आवाहन वारंवार केलं जाते। मात्र सध्या आपण बघितलं तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे, त्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। पावसामुळे बदलापुरात जे ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये उल्हास नदी ही धोक्याच्या पातळीजवळ आली आहे। आपल्यासोबत तिथले अग्निशमन अधिकारी आहेत सोनवणे साहेब। सोनवणे साहेब, काय नेमकं आता नदीचं हे स्टेटस? सध्या तरी उल्हास नदी जी आपण पाठीमागे बघतो काठोकाठ भरून वाहत आहे। शासन आदेशानुसार आणि संपूर्ण शासकीय यंत्रणांच्या अहवालानुसार सध्या जी आहे इशारा पातळी जी आपण म्हणतोय 16.5 मीटर आहे, पण सध्या नदीची जी पाण्याची पातळी ती 16.10 मीटरपर्यंतच आहे। त्यामुळे अजून इशारा पातळी आणि त्यानंतर धोका पातळी अशा दोन प्रकारच्या स्टेप्स आहेत त्यामध्ये। तर पाऊस थोडा कमी झाल्यामुळे मे बी आणि वरती पावसाचं प्रमाण सध्या कमी आहे, जे आता कर्जत आणि खालापूर त्या परिसरातून